इंट्रोडक्टरी सेशन आहे. ह्या 5 दिवसामध्ये आपण खूप म्हणजे मिराकलस गोष्टी जे की पॉवर पॅक्ड कॉम्पॅक्ट न्यूट्रिशनशी रिलेटेड, डाएटशी रिलेटेड, हेल्थ, फिटनेस, सेल्फ अवेअरनेस, तर या सर्व गोष्टी आपण ह्या 5 दिवसामध्ये कव्हर करणार आहोत. तर खूप अमेझिंग जर्नी राहील हे. तुम्ही घर बसल्या हे सगळं म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन नाही राहणार, इंटरॅक्शन राहणार आहे. आणि आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन तर तुम्हाला गुगलवर एका क्लिकवर मिळेल, परंतु हे इंटरॅक्टिव्ह सेशन्स राहील. दररोज तुम्हाला काही असाइनमेंट्स दिल्या जातील, ज्या तुमच्या डेली लाईफमध्ये वेट लॉस करण्यासाठी, लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतील. त्याच्यामुळे वेलकम टू ऑल ऑफ यू इन दिस ट्रायंगल वेट लॉस सेशन. वेट लॉस रिलेटेड मी सगळ्यांचं स्वागत करतो. बरेच डॉक्टर्स आहेत, माझे सिनियर्स आहेत, माझे काही गुरु आहेत, त्याचबरोबर अगोदर माझ्याकडून ट्रेनिंग घेतलेले काही व्यक्ती आहेत, फ्रेंड्स आहेत. त्या सगळ्यांचं या सेशनमध्ये किंवा या वर्कशॉपमध्ये मी स्वागत करतो. कारण तुम्ही टाकलेला हा विश्वास म्हणजे हा तुम्हाला 5 दिवसामध्ये हा जो आपले जर्नी तयार होणार आहे, तर ती थ्रू आउट लाईफ आपल्या कामाला येणार आहे, असे मी 100% तुम्हाला अश्युरन्स देतो, ग्वाही देतो. कारण आज आपण नॉलेज तुम्हाला किंवा इन्फॉर्मेशन खूप भेटतीये. प्रत्येक ठिकाणी आपण बुडून गेलो आहोत इन्फॉर्मेशन मध्ये आणि आपण भुकेले आहोत नॉलेजचे. बरोबर? वी आर ड्राउनिंग इन द इन्फॉर्मेशन अँड वी आर स्टार्विंग फॉर द नॉलेज. कारण इन्फॉर्मेशन मध्ये आणि नॉलेज मध्ये खूप फरक असतो. इन्फॉर्मेशन ही फक्त कुठं मिळते? तुम्हाला एका क्लिकवर बुक्स मध्ये वाचण्यासाठी जी काही इनपुट मिळतात, जे न्यूज वगैरे असतात, ते इन्फॉर्मेशन असते. परंतु जी आपण अनुभवातून एखादी गोष्ट ऐकतो किंवा बघतो आणि त्याला स्वतः अनुभवात घेतो, तर ती आहे नॉलेज. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण प्रॅक्टिकल करणार आहेत. म्हणजे हे वर्कशॉप आहे. इट इज नॉट सेशन. म्हणजे हे सेशन नाहीये, तर हे वर्कशॉप आहे. आपण डेली वर्क करणार आहोत आणि तुमचा ह्या 5 दिवसामध्ये तुम्हाला स्वतःला चेंजेस दिसतील. आणि जर आपण हे टेक्निक 1 महिना जर अडॅप्ट केली, तर एका महिन्यामध्ये 2 ते 5 किलो वेट आपलं सहज कमी होऊ शकतं. वेट कमी म्हणजेच फॅट लॉस होऊ शकतो, फॅट मसल कमी न होता. तर अशा पद्धतीने आपल्याला फॅट लॉस झाल्यानंतर, मी आता फॅटचे म्हणजे फॅट लॉस का करायचा, वेट लॉस का करायचा, तर ह्या सगळ्या आपण गोष्टी आज कव्हर करणार आहोत. आज एक इंट्रोडक्टरी सेशन आपण घेणार आहोत. तर मी माझ्या सेशनला आता चालू करतोय. याच्यामध्ये मी एक फॉर्मॅट काय राहील आपला 5 दिवसाचा तोही सांगतो आणि त्याचबरोबर स्क्रीन शेअर करून तुम्हाला स्क्रीन शेअर होईल. तुम्ही इंटरॅक्शन करायचंय, इंटरॅक्टिव्ह राहा. फक्त म्हणजे ऐकण्याचं काम करायचं नाही. हे वर्कशॉप आहे. तुम्ही आणि मी मिळून वर्क करणार आहोत आणि आपल्याला बॉडीमध्ये चेंजेस आणायचे. कारण आपलं शरीर हे खूप मोठं टूल आहे आपल्या पूर्ण लाईफ आपलं ऍक्टिव्ह बनवण्यासाठी. आपल्याला लाईफ मध्ये ज्या गोष्टी आपण अचीव्ह करतोय, तर त्या गोष्टींचा अनुभव फक्त शरीराद्वारेच घेऊ शकतो. आनंद, दुःख ह्या भावना ज्या आहेत मनामधल्या, मन हे एक सॉफ्टवेअर आहे. तुम्ही जर कम्प्युटरशी कनेक्ट झालोत आपण, तर सॉफ्टवेअर काय असतं दिसत नाही, परंतु प्रोग्रामिंग करतं. परंतु ते सगळं प्रोजेक्शन कशावर होतं? जर आपला डिस्प्ले असेल, जर आपलं हार्डवेअर असेल तर. तसं आपली बॉडी ही हार्डवेअर आहे आणि या हार्डवेअरला जर चांगली सर्व्हिसिंग आपण दिली, चांगलं आपण जर व्यवस्थित मेंटेनन्स ठेवलं, तरच आपण इतर गोष्टी आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावना किंवा आपले सॅड भावना असतील किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग असेल किंवा आपली टोटल जी इन्व्हॉल्वमेंट आहे, आपल्या बिझनेस मधली इन्व्हॉल्वमेंट असेल, आपल्या कलिग्सशी रिलेटेड इन्व्हॉल्वमेंट असेल, फॅमिलीशी रिलेटेड इन्व्हॉल्वमेंट असेल, तर ती इन्व्हॉल्व करणारे जे टूल आहे, आपलं जे साधन आहे, ते शरीर आहे. आणि त्या शरीराला आपल्याला जपल्याशिवाय, त्याला मेंटेन केल्याशिवाय, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतल्याशिवाय आपण पुढे त्याचा म्हणजे जो लॉंग लाईफ
जो सर्व्हिस आहे तर ती मिळवू शकणार नाहीत. तर त्याच्यामुळं हा वेट लॉस हा एक त्याच्यामधला पार्ट आहे की तुम्ही वेट हे मेंटेन ठेवलं तरच आपल्याला आपलं शरीर हे मेंटेनन्स किंवा आपल्याला सर्व्हिस देतं, राईट. तर ह्या 1 ते 5 दिवसामध्ये आपण काही गोष्टी ज्या शिकणार आहोत तर त्या आहेत, आज आहे ओबेसिटीचे काय कारण आहेत, त्याचे काय परिणाम होतात. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या बॉडी मेजरमेंट्स कसे घ्यायचे, कारण आपल्या शरीर आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो तर हे समजण्यासाठी आपण सेकंड सेशन राहील. त्याचबरोबर सुजोग थेरपी आणि मुद्रा थेरपी या कोर्सचं दुसरं एक वैशिष्ट्य राहील की तुम्हाला आतापर्यंत म्हणजे एकतर आयुर्वेद किंवा ज्या थेरपी आहेत, ज्या ट्रॅडिशनल किंवा अँसेंट थेरपीज आहेत त्या गोष्टी आपण शिकल्या असतील किंवा मॉडर्न. पण मी ह्या कोर्समध्ये फ्युजन तयार केलं, म्हणजे मॉडर्न प्लस आयुर्वेदा. ज्या गोष्टी आयुर्वेदाच्या सध्या लागू पडत आहेत किंवा आपल्याला ज्ञात आहेत त्या गोष्टींचा संदर्भ जिथं रिसर्च झालेले आहेत आणि मॉडर्नच्या पूर्ण कन्सेप्ट दोन्ही मिळून आपण या गोष्टी करणार आहे. त्याच्यापैकी सुजोग ही जी कोरियन थेरपी आहे तर ती पण आपण वापरणार आहे. त्याचबरोबर मुद्रा थेरपीज म्हणजे वेट लॉस साठी मुद्रा कुठल्या करायच्या, मुद्रा कशा करायच्या हे पण मी सांगणार आहे. त्याचबरोबर डे थर्ड असेल आपला होम वर्कआउट्स ट्रिक्स अँड हॅक्स. हा खूप इंटरेस्टिंग आहे कारण आपण खूप प्रोक्रॅस्टिनेट झालेलो असतो. आता तर लॉकडाऊन मध्ये हा बोलण्याचा काही विषयच नाही की आपण कंटिन्यू सोफावरच बसून आहोत. सोफे आपले दबून गेलेले आहेत म्हणलं तरी चालतं, कारण बसून बसून तर इतकं बॉडी आपली ही स्थूल झालेली आहे. म्हणजे दरवाजा जरी वाजवला तरी उठायला आपल्याला इच्छा होत नाही. आपण कोणाला तरी उठवण्यासाठी सांगतो. फोनवर बोललं तरी पडून बोलतो. तर अशा काही मी ट्रिक्स सांगणार आहे जे की तुम्हाला घरी काम करत करत घरी किंवा तुम्ही जिथं ऑफिसमध्ये असाल, जिथं तुम्ही काम करताय बाहेर, तर तिथं सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने ऍक्टिव्ह आपण राहू शकतो. तुमचे गॅझेट्स म्हणजे जे तुम्ही वॉच असेल डिजिटल किंवा तुमच्याकडे मोबाईल असेल तो सुद्धा आपल्याला आपला असिस्टंट म्हणून म्हणजे एक पर्सनल ट्रेनर म्हणून तुम्ही कसं वापरू शकता. तर याचं आपण डिस्कशन करणार आहोत डे थर्डला. फोर्थ डे आहे न्यूट्रिएंट्स म्हणजे आपल्या जेवणामध्ये किंवा किचन मध्ये कुठल्या गोष्टी काय खाव्यात किंवा कशा ठेवाव्यात. तर याच्याबद्दल आपण फोर्थ डे घेणार आहेत. त्याचबरोबर लेबलिंग. आता मॅक्सिमम फूड हे लेबल मध्ये येते. तुम्ही बिस्किट्स घेता, चिप्स घेता, मॅगी, त्याचबरोबर पाव, ब्रेड आणि बऱ्याच काही प्रोटीन्स असे जे आहेत ते सगळे हे पॅक्ड फूड येते. तर हे लेबलिंग कसं रीड करायचं, म्हणजे ह्या फूड मध्ये काय आहे हे गव्हर्नमेंटने दिलेले जे रूल आहेत तर ते कसे रीड करायचे आणि आपण स्मार्टली ते फूड कसं कंझ्युम करायचं. तर याबद्दल आपण फोर्थ डे मध्येच बघणार. त्यानंतर ग्रोसरी. आपण ज्या वेळेस एखाद्या मॉल मध्ये जातो किंवा बिग बाजार असेल, डी मार्ट असेल किंवा एखाद्या मोठ्या ग्रोसरी आपण आणण्यासाठी किंवा आपलं किराणा आणण्यासाठी जातो तर पूर्वी त्या वेगळ्या मेथड होत्या, परंतु आता किराणाच्या जी दुकान आहेत म्हणजे आता मॉल आलेत, आता कनेक्ट डी झाले मार्ट पण झालेत, मॉल आहेत. तर हे तुमचं सायकोलॉजिकल हॅकिंग करतात. म्हणजे तुम्ही घ्यायला गेलेले असतात एक आणि तुमच्या जर तुम्ही इथं लिस्ट केलेली असते त्याच्यापेक्षा 5-6 वस्तू तुमच्या जर बॅग आपण पाहिली तर वेगळ्याच आलेल्या असतात. कारण तुम्ही तिथं सायकोलॉजिकली कम्प्लीट हॅक झालेले असतात. अशा काही वस्तू तुमच्या ग्रॉसरीमध्ये आलेल्या असतात. तर ती ग्रॉसरी कशी करायची, म्हणजे तुम्ही गेल्यानंतर किराणा सुद्धा कसा घ्यायचा, जाताना तुम्ही कुठल्या वेने जायचंय किंवा कुठल्या वेने म्हणजे तुम्ही जेवण करून जायचंय का उपवास जायचंय, हे सगळं सायकोलॉजिकल हॅकिंग आपण त्या दिवशी बघणार आहेत. याचा खूप इम्पॅक्ट पडतो आणि हे रिसर्च आहे. त्यानंतर फिफ्थ डे आहे आपण डायरेक्ट डाएट प्लॅन तयार करणार आहोत. इंडिव्हिज्युअल डाएट प्लॅन कसा बनवायचा याचे मी तुम्हाला टेम्पलेट्स देणार आहे बोनसच्या स्वरूपामध्ये. तर हे टेम्पलेट्स वापरून आपण मी ज्या सांगितलेल्या ट्रिक्स आहेत तुम्ही घरचं डाएट तुम्ही स्वतः बनवू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरच्यांचं सुद्धा डाएट बनवू शकता. तर हा असा कॉम्पॅक्ट कोर्स आहे. मला बरेच इन्क्वायरीज आल्या होत्या की तुम्ही या 5 दिवसामध्ये किती किलो वजन कमी करणार. जर कोणी म्हणत असेल की 5 दिवसामध्ये 5 किलो कमी करतो तर ते फेक आहे, ते रिस्की आहे, ते धोकादायक आहे. परंतु मी ह्या 5 दिवसामध्ये तुमच्या जो काही थ्रू आउट जे वेट तुमचं लॉसचं टार्गेट आहे तर ह्या 5 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चावी किंवा पूर्ण कीज तुमच्या देणार आहे जे की तुम्ही थ्रू आउट लाईफ वापरून तुम्ही
ठरवल्यातल्या दिवशी किंवा आजपासून आपण त्या प्रॅक्टिकल्स करणार आहेत, तर 1 महिना 2 महिना जेवढे दिवस तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस कराल तेवढं तुमचं वेट कमी होणार आहे. म्हणजे वेट तर तुमचं एका महिन्यामध्ये मिनिमम 2 kg टू 5 kg पर्यंत कमी होणार आहे. हे मी तुम्हाला ग्वाही देतो, जर या ट्रिक्स तुम्ही वापरल्या तर खूप कमी वेळामध्ये. त्याचबरोबर आपण वर्कआउट सुद्धा कसं करायचं हे सुद्धा, आणि ह्या कम्प्लीट इथिकल वेज आहेत. म्हणजे कुठलाही शॉर्टकट नाही, कुठलाही मेडिसिन नाही, कुठलाही प्रोडक्ट किंवा तुम्हाला पैसे घालण्याची किंवा जिम लावण्याची हेही गरज नाही. तुम्ही जर घरी करणार असाल तर घरी सुद्धा 100% तुम्ही हे वेट कमी करू शकतात. म्हणजे मिरॅकल नाही, तुम्ही ऐकलेल्याच गोष्टी, परंतु त्याला व्यवस्थित सायंटिफिक वेनं मी सांगणार आहे. यामध्ये आपण जो आज डे 1 आहे, तर याच्यामध्ये मी फास्ट घेतोय. हे इन्फॉर्मेशन पेक्षा मी जास्तीत जास्त प्रॅक्टिकल वर आपण भर देणार आहोत. तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन किंवा थिअरीची गरज नाही. आता कॉजेस ऑफ ओबेसिटी काय आहेत, ओबेसिटीचे काय कन्सिक्वेन्सेस आहेत, ट्रायंगल वेट लॉस काय आहे आणि 4 स्ट्रॅटेजीज आपल्या वेट लॉस करण्याच्या काय आहेत. तर हा आजचा दिवस आहे. तर कदाचित सर्वजण आले असेल. बरेच जण आपल्या सेशनमध्ये, काही मुंबईचे आहेत, काही पुण्याचे आहेत. बऱ्याच जणांना फक्त ऍड पाहून काही व्यक्ती आलेले आहेत, काही लोक आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी, ज्यांना माहित नाही तुमचा टीचर किंवा तुम्हाला जो काही मेंटर सांगतोय तर तो कोण आहे, त्याच्यासाठी मी थोडक्यात माझी एक ओळख करून देतो. मी डॉक्टर दत्ता आंबेकर. मी एक फिटनेस कन्सल्टंट, न्यूट्रिशन कन्सल्टंट आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. मी BAMS झालेलं आहे माझं नांदेड कॉलेजमध्ये. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला आहे मी हिप्नोथेरपीमध्ये. माझं MPhil झालंय सेट, नेट, PhD. त्याचबरोबर फिटनेस रिलेटेड जे कोर्सेस आहेत, GMFA, गुरुमान फिटनेस अकॅडमी, INFS, इंडियन न्यूट्रिशन अँड फिटनेस अकॅडमी, स्पोर्ट्स सायन्स. तर या तुम्ही ऍडमिट करून घ्या मॅडम, जे नवीन आलेत त्यांना. येस सर. तर या सर्व कोर्सेस, आणि मी जवळजवळ फिटनेस इंडस्ट्रीमध्ये गेली 6 ते 7 वर्ष झालं आहे. मी जनरल प्रॅक्टिशनर आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांचं मी स्वतः म्हणजे वर्कआउट घेऊन ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. न्यूट्रिशन, डाएट आणि स्वतः बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. म्हणजे तुमचा जो काही मेंटर आहे, तर तुम्ही निश्चिंत राहा. मी एकदम ऑथेंटिक आणि सायंटिफिक नॉलेज तुम्हाला देणार आहे. म्हणजे कुठलाही मी शॉर्टकट जरी म्हणत असेल तरीही हार्मफुल किंवा एक आपण जे हॅक्स अँड ट्रिक्स म्हणतो, तर त्या सगळ्या आपल्या ऑथेंटिक आणि सायंटिफिक राहतील. तर तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो या आपल्या वेट लॉस आणि फिटनेस वर्कशॉपमध्ये. अशा पद्धतीने माझा थोडक्यात इंट्रो होता. तर आपण परत चालू करूत आपला जो विषय आहे. तर हा जे तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेतलं आहे, मॅक्सिमम लोकांचं काय म्हणजे किंवा तुमचा एक परसेप्शन असतं की माझं वेट कमी करायचं, अशाच आशयाचे किंवा असंच टार्गेट घेऊन आलेले आपण सगळेजण आहोत. तर हे वेट का करायचंय कमी, किंवा ह्या ओबेसिटी कशामुळे झाली, किंवा वेट माझं का वाढलं, तर याची थोडक्यात कारण ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतील त्यावेळेस आपण ते कारण कमी करण्यामध्ये मदत होईल. त्याच्यामुळं आपल्याला हे अगोदर त्याचं रूट कॉज काय आहे तर हे पाहणं आवश्यक आहे. तर तुम्हाला जर हे कारण तुमचं कुठलं आहे, याच्यापैकी तुमचं कुठलं कारण आहे, जर तुम्ही मला फक्त चॅट बॉक्स मध्ये थोडक्यात एका शब्दामध्ये 1 2 3 4 5 6 7 असा जो नंबर दिलेला आहे त्या नंबर फक्त तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही हे करायचं आहे. मी पहिलं कारण सांगतोय, ओव्हर इटिंग. बऱ्याच आपलं जे वजन वाढलेलं असू शकतं ते ओव्हर इटिंग मुळे. ओव्हर इटिंग कशामुळे होते बरं, त्याला कारण आहेत. त्याला काही माइंड फुल इटिंग न करता आपण इमोशनल इट करतो. मला जेवण केल्यानंतर सुद्धा जर चांगला पदार्थ दिसला तर मला खावासा वाटतो, ती ओव्हर इटिंग आहे. त्याचबरोबर मला कधी कधी चिडचिडेपणा आला, मला स्ट्रेस आला, टेन्शन आला, तरीही मी पोट जरी भूक लागली नसेल तरीही मी जेवण करतो, ओव्हर इटिंग आहे. मी प्रत्येक एखादा इन्सिडन्स असा आहे किंवा एखादा इव्हेंट आहे, सण आहे किंवा तुमचं सेलिब्रेशन आहे, तर ते सगळ्या गोष्टी मी
फूडवर काढतो, म्हणजे जेवण करण्यातच काढतो आणि ते हेवी कॅलरी मील असतं. तर म्हणजे जवळजवळ 60% लोकांचं ओव्हर इट होतं आणि इथंच आपण वेट हळूहळू इन्क्रीज करतो आपल्या कॅलरी झाल्यामुळे. त्याचबरोबर आहे प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा वॉटर जे आहे रिटेन्शन होतं, म्हणजे पाण्याचं आपल्या शरीरामध्ये जास्त होल्डिंग होते, त्यामुळे वेट गेन होतं. त्याचबरोबर फॅट ही प्रेग्नन्सीमध्ये आवश्यक पण असते, त्यामुळे सुद्धा आपलं वेट वाढलेलं असतं. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काय आहेत? एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आपल्या आजूबाजूचे कलिग किंवा तुमचं वातावरण हे सुद्धा वेट गेन करण्यासाठी मदत करतं. त्याच्याबरोबरच तुमची जी सोबत आहे, एन्व्हायरमेंट मध्ये आपले कलिग्स येतात, बरेच असतात, काही फूडी असतात. तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाता, चला काहीतरी इथलं माझं फेवरेट आहे, इथलं हा पाणीपुरी फेवरेट आहे, इथलं हॉटेल फेवरेट आहे, आपण इथं जाऊ. आणि अशा पद्धतीनं आपल्या जे सोबत आहे तर त्यांच्या सोबत आपण इच्छा नसताना सुद्धा इट करतो, त्यामुळं आपलं ओव्हर इट होतं. हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. त्याचबरोबर मेडिकेशन, काही स्टिरॉइड्स आहेत, काही जे मेडिसिन्स आहेत जे वॉटर होल्ड करतात, किडनीशी रिलेटेड काही डिसऑर्डर्स असतात, तर त्यामुळे सुद्धा आपलं वेट गेन होऊ शकतं. फॅमिली हिस्ट्री, बऱ्याच जणांचं जेनेटिकली ज्यांचं वेट जास्त आहे, ज्यांचं जेनेटिक्स मध्येच आपण त्यांना डबल हाडाची म्हणतो, तर तशा पद्धतीचे जे आहेत त्यांचं वेट फास्ट वाढतं. त्यांना 3 टाईपच्या बॉडी असतात, एंडोमॉर्फिक, मेझोमॉर्फिक, एक्टोमॉर्फिक. ज्यांचं मेझोमॉर्फिक बॉडी आहेत, तर त्या एंडोमॉर्फिक जे बॉडी आहेत, तर त्यांचं थोडंही खाल्लं तरी ते फॅट कन्व्हर्जन होतं. ही फॅमिली हिस्ट्री असते, ते जाड होत राहतं. त्याचबरोबर ज्यांचा जेनेटिक्स किंवा लॅक ऑफ एक्सरसाइज हाही खूप मोठा इंडियामधला आपला वेट वाढण्यासाठीचं कारण आहे. लॅक ऑफ एक्सरसाइज आपण कधी कधी करतो, ज्यावेळेस आपल्याला फिजिकल काम नसतं, डेस्कटॉप जॉब आहेत, बऱ्याच जणांचे IT जॉब आहेत, किंवा घरी किंवा एखाद्या शॉप मध्ये बसून राहावं लागतं, किंवा पेशंट चेक करताना सुद्धा ओपीडी मध्ये काही जण बसतात, काही इंजिनियर्स, आणि अशा बऱ्याच ज्या सेडेंटरी जॉब आहेत, डेस्कटॉप जॉब आहेत, तर त्यांची एक्सरसाइज हे खूप कमी होते, त्यामुळे सुद्धा ओव्हरवेट आपण होतो. वेट हळूहळू इन्क्रीज झालेलं कळत नाही. जेनेटिक्स मी सांगितल्याप्रमाणे वेट गेन करण्यासाठी काही कारणीभूत ठरतं, आणि प्रेग्नन्सी. तर हे काही शारीरिक कारण आहेत. मानसिक मध्ये सुद्धा आपण सांगितलं, डिप्रेशन, अँझायटी, यामध्ये सुद्धा आपल्याला भूक जास्त लागते. झोप होत नसेल तरीही भूक जास्त लागते. झोप जास्त झाली तरीही फॅट जमा होतो. तर अशा पद्धतीनं सायकोलॉजिकल आणि दोन्हीही, म्हणजे शारीरिक आणि सायकोलॉजिकल आणि बायोलॉजिकल दोन्हीही कारणांनी, त्याचबरोबर सोशॉलॉजिकल मध्ये एन्व्हायरमेंट, तर या सगळ्या कारणांनी आपलं वेट वाढू शकतं. तर याच्यापैकी तुमचं जे वेट, तुम्हाला असं वाटतंय की मला या कारणांपैकी माझं वेट वाढलेलं आहे, तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये नंबर टाका, किंवा तुम्ही 2 शब्द लिहून हे करा, म्हणजे टाईप करा, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही हे सेशन किंवा एक्झॅक्ट तुमचं वेट वाढलेलं आहे, तर त्याचं कारण काय आहे. तर हे इंटरॅक्टिव्ह सेशन राहील, त्याच्यामुळं तुम्ही टाईप करा. चॅट बॉक्स इथं समोर दिलेला आहे. ओके, ठीक आहे. ओव्हर इटिंग सर. ओव्हर इट, ओके, ठीक. राईट. तर अशा पद्धतीनं तुमचे कारण तुम्हाला लक्षात आले, तर आपण ह्या कारणांना तुम्हालाही माहित असताना तर ही कारण आपण कशा पद्धतीनं घालवू शकतो, तर हे मी तुम्हाला सांगेल. ओके ओके, काही जणांचं म्हणणं आहे की मेडिसिन घेतलेली आहेत, काही प्रीमेनोपॉझल पण वेट गेन होऊ शकतं, राईट. हे मेडिकल कंडिशन्स आहेत काहींच्या, काहींना आमवात आहे.
लॅक ऑफ एक्सरसाइज. ओके ओके. तर ह्या सगळ्या कारणांनी म्हणजे आपण अवेअर आहोत की आपलं वेट गेन होतंय, त्याचे रूट कॉज तुम्हाला लक्षात आलं, तर ते एलिमिनेट कसं करायचं, तर हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. राईट. तर यानंतर आपल्याला वेट गेन झाल्यानंतर तर काय याचे आपल्याला शरीरावर इफेक्ट होऊ शकतात किंवा अफेक्ट होऊ शकतात हे आपण थोडक्यात पाहू. तर याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की इंडिया हा सध्या आपल्या एनसीडीज मध्ये म्हणजे जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, त्याचबरोबर सीए आहे, तर ह्या सगळ्या डिसीजेस मध्ये आपण आपला इंडिया का वर येतोय. इतकं आपल्याला हिस्ट्री एवढी फिट इंडिया म्हणून आपली हिस्ट्री होत आहे, तर आपण ह्या डिसीजेसला किंवा ह्या डिसऑर्डर्सला का बळी पडतोय. तर याची काही कारणं आपण सांगितल्याप्रमाणे ओव्हर वेट हे गव्हर्नमेंटनं सुद्धा आता त्याच्याबद्दल प्रोग्राम चालू केलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाचा सर्वे होतोय की तुमचा बीएमआय किती आहे हे चेक केला जातोय. जसं की अगोदर आपलं प्रत्येक गोष्ट ही आपण अमेरिका किंवा युएस ची कॉपी करतो. युएस मध्ये सुद्धा आता प्रत्येकाचा बीएमआय काउंट होतो आणि त्यानुसार त्यांना डाएट रिस्ट्रिक्ट केलं जातं. स्कूलमध्ये जे जंक फूड होतं त्यांचे स्टॉल बंद केलेले आहेत. त्यांना घोषणा कराव्या लागल्या मुलांना तुम्ही कुठलं जंक फूड द्या, कारण एक पिढी म्हणजे तिथं सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह मुलं जन्माला येऊ लागली किंवा त्यांचा जो अडल्संट रिजन मध्ये अडल्संटच्या एज मध्ये त्यांचं एवढं जंक फूड वाढलं की त्यांना प्रत्येकाला ओव्हरवेट किंवा ओबेज हा आजारच आहे, एक डिसऑर्डर आहे, एक लक्षण आहे. तर हे जाणवल्यामुळं त्यांना ह्या गोष्टींना रिस्ट्रिक्शन करावं लागलं आणि त्याच्यातून त्यांना हायपरटेन्शन, डायबिटीज किंवा बाकीचे आजार होण्यास एक मेन कारण म्हणून त्यांना सापडलं. आणि नंतर आपण सुद्धा हा प्रोग्राम आपल्याकडे राबवतोय. सध्या जे काही 99% डिसऑर्डर्स किंवा डिसीजेस आहेत ते सायकोसोमॅटिक आहेत. आपली इम्युनिटी कमी होण्यामुळे आहे. आपली शारीरिक आणि मानसिक आपण जर आरोग्य व्यवस्थित नसेल तर आपल्याला इन्फेक्शन होण्याचा रेट सुद्धा जास्त आहे. त्यामुळं आपल्याला वेट मेंटेन, बीएमआय मेंटेन म्हणजे फिजिकली फिट, मेंटली फिट, सोशली फिट म्हणजे WHO ची व्याख्या काय आहे. कुठलाही आपण वेलबिंग स्टेज ऑफ म्हणजे आपल्या शारीरिक वेलबिंग पाहिजे, कुठलाही आजार नसला पाहिजे म्हणजे आपण फिट आहोत का. नाही. कारण तुम्हाला मानसिक सुद्धा आजार नसला पाहिजे. कारण डिप्रेशन, अँझायटी असे मानसिक आजार असतील आणि शरीर जरी ही असेल, तुमचं सॉफ्टवेअर बिघडलेलं आहे, त्यामुळे आपण त्यालाही स्वस्थ किंवा एक हेल्दी लाईफ म्हणत नाही. त्याचबरोबर हे दोन्ही असून नाही चालत, तर तुम्हाला सोशल लाईफ सुद्धा आपल्याला मेंटेन किंवा आपल्याला सोशल लाईफ सुद्धा हेल्दी ठेवता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या कलिग सोबत, आपल्या फॅमिली सोबत, समाजासोबत रिलेशन्स जेवढे चांगले तेवढं आपले सोशल लाईफ चांगलं. त्याच्यामुळं हे ट्रायंगल जो आपण म्हणतोय, आता त्याला 4D पण म्हणलं जातंय. तुमचं काही जणांचं जे स्पिरिच्युअल लाईफ आहे, ज्या ज्या रिलिजन मध्ये आपण राहतोय, आलेलो आहोत, तर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्या जेनेटिक्सवर पडलेला असतो. तर ते रिलिजियस सुद्धा आपण रिलिजियसली सुद्धा किंवा स्पिरिच्युअली सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग किंवा हेल्दी राहिलं पाहिजे. त्यानुसार आपण 4D लाईफ किंवा 4D हेल्थ आपण अचीव्ह करू शकतो. आणि त्याच्यामुळं आपण हा वेट लॉस रिलेटेड ट्रायंगल जो तयार करतोय, तर तो हा सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून केलेला आहे. तर टाईप 2 डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, त्यानंतर हाय कोलेस्ट्रॉल, गॉल ब्लॅडर डिसीज हे सगळे आजार म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन हे कसं होतं या मी थिअरॉटिकल याच्यामध्ये जाणार नाही. परंतु हे वेट वाढल्यामुळं 100 जर डायबिटीजचे लोक घेतली तर त्यापैकी 90 लोक हे ओव्हरवेट झाल्यामुळं त्यांना डायबिटीज झाल्याचे रिसर्च मध्ये आलेले आहे. म्हणजे 100% कोणी सांगत नाही किंवा 100% असे रिसर्च नाहीत की जो कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणजे तुम्हाला हार्ट डिसीज झाला, असं नाही. परंतु जसं कॅन्सर हा कुणालाही होऊ शकतो, परंतु जास्त प्रमाण जे आहे ते व्यसनाधीनतेच आहे. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलेलं आहे त्यांना हार्ट डिसीज जास्त आढळलेले आहेत. म्हणून गव्हर्नमेंटने पॅरामीटर्स ठेवून दिले की तुमचं कोलेस्ट्रॉल कितीपर्यंत पाहिजे, तुम्हाला डेली 200 मिलीग्रामच्या वर कोलेस्ट्रॉल खाल्लं नाही पाहिजे. तर असे पॅरामीटर्स हे आपल्याला ठरवावे लागले. परंतु अशी भीती बाळगण्याची गरज नाही की मी आता माझं वेट वाढलंय म्हणजे मला हे आजार होतील. फक्त आपण अलर्ट व्हायचंय आणि आज कामाला लागायचं की माझं बीएमआय मी जो रेशो दिलेला आहे, जो स्टँडर्ड रेशो आहे त्या रेंज मध्ये यायला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला त्याच रेंज मध्ये न राहता तुम्ही फिट राहिले पाहिजेत, मेंटली फिट, आणि बाकीच्या तुमच्या सगळ्या ऍक्शन्स, क्रिया ज्या आहेत शरीराच्या त्या हेल्दी झाल्या पाहिजेत. आपलं मन आणि शरीर
हेल्दी राहायला पाहिजे. त्याचबरोबर स्लीप ॲपनिया का होतो? कारण माझं फॅट जर जास्त झालं तर सगळीकडे प्रेशर यायला चालू होतं. जिथं जिथं नळ्या आहेत आपल्या शरीरात, किती 62,000 नाड्या म्हणजेच नद्या आहेत आपल्या शरीरामध्ये, तर त्या ब्लॉक व्हायला चालू होतात. म्हणून आपल्याला वेट किंवा फॅटचा, कारण असं प्रेशर हे आहे, स्किन एवढी आहे आणि त्याच्यामध्ये जर फॅट आपण ठेवायला गेलो तर प्रेशर एकमेक अवयवावर दुसऱ्या अवयवावर येणार. त्याच पद्धतीनं आपल्याला स्लीप ॲपनिया म्हणजे झोपेमध्ये इथला जो फॅट आहे तर तो प्रेशर करतो आपल्या ट्रॅकियावर आणि तुम्हाला एकदम श्वास बंद पडतो, म्हणजे तो बंद होतो किंवा थोड्या वेळासाठी थांबतो. तर अशा पद्धतीनं स्लीप ॲपनिया होतो. ऑस्टिओ आर्थरायटिस होतात. वेट जास्त झाल्यामुळं आपल्याच शरीराचं वजन आपलेच सांधे हे पेलावू शकत नाहीत. त्यामुळं आपल्याला तिथं आर्थरायटिस किंवा तिथं इन्फ्लामेशन किंवा तिथं थोडंसं जखमा होऊ शकतात, इजा होऊ शकतात म्हणलं तरी चालतं. आणि त्याचबरोबर काही कॅन्सर सारखे आजार सुद्धा हे शारीरिक झाले. मेंटल म्हणजे डिसऑर्डर सुद्धा खूप होतात आता वेटमुळे. कारण काही मुलं आहेत, बरेच वेळेस त्यांच्या क्लासमधल्या एखाद्याच मुलाचं किंवा मुलीचं वेट जास्त आहे, तर ते एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आपल्यामध्ये तयार होऊ शकतो. तसं करून घेण्याचा, कारण कोणीही जो बाजूला आहे घरी चिडवतात, तुझं वेट खूप वाढलंय, तिची कारणं अनेक असतील. सपोर्ट करण्याऐवजी आपण टीज करतो, त्यातून सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स होऊ शकतं. त्याचबरोबर ज्यांना जास्त स्थौल्य आहे किंवा वेट जास्त आहे, कामामध्ये आपल्या गती नसते. कामामध्ये गती नाही म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन, म्हणजेच आपलं काम हे दिरंगाईनं करतो. त्यातून आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते. प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्यानंतर आपल्याला जे मोटिव्हेशन पाहिजे, म्हणजे मला जे काम करायचं ते नाही मिळाल्यामुळं आपण डिमोटिव्हेट होतो आणि ह्या सायकलमध्ये अडकून आपण परत डिप्रेशनमध्ये जायला चालू होतो. आणि डिप्रेशनमुळे परत परत वेट वाढतं आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर किंवा मेंटल डिस्फंक्शन होतं. तर हे सगळे आजार हे ओव्हरवेटमुळे होतात. आणि हेच आपल्याला आता एक काही मिसकन्सेप्शन्स आहेत. म्हणजे लुझिंग वेट इज रिअली इझी. काही जण म्हणतात की वेट लॉस करणं, तुम्ही बरेच डायटिशियन आहेत, माझे मित्र आहेत किंवा काही, एक नंबर गेम म्हणून याला फक्त बघितलं जातं की लुझिंग वेट इज अ एक्स्ट्रीमली किंवा रिअली इझी. कशामुळं? कारण यू इट लेस अँड एक्सरसाइज मोर. म्हणजे तुम्ही फक्त कमी खा आणि जास्त ही करा, एक्सरसाइज करा, म्हणजे तुमचं वेट कमी होईल. परंतु माझं म्हणणं आहे हे रॉंग आहे, पार्शियल रॉंग आहे. कशामुळं? मी हे सिद्ध करून दाखवतो. कारण तुम्ही जर फक्त कमी खाल्लं आणि जास्त एक्सरसाइज केली, अशाच पद्धतीने जर वेट कमी होत असेल तर हे चुकीचं आहे. हे सायंटिफिक नाही. कारण प्रत्येक बॉडी ही युनिक आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. प्रकृती म्हणजेच एक युनिकनेस, म्हणजे जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रकृती. आपल्या प्रत्येक बॉडीला, तुम्हाला काही जणांना लिंबू खाल्लं तर ते सी व्हिटॅमिनमुळे त्यांना खूप चांगलं वाटतं. काही जणांना लिंबामुळं ॲलर्जी होते, ॲसिडिटी होते. काहींना केळी खाल्ली तर अस्थमा वाढतो, काहींना केळी खाल्ल्यामुळे त्यांचं वेट हे चांगलं होतं. काही बॉडी जे असतात, तर प्रत्येक बॉडी ही वेगवेगळी प्रत्येक फूडला रिस्पॉन्स करते. त्यामुळं तुम्ही जर कमी खाल्लं, तुमच्या रिक्वायरमेंट जेवढी आहे आणि जर एक्सरसाइज जास्त केली तर तुम्हाला डिफिशियन्सी निर्माण होऊ शकते. ते वेट लॉस न होता फॅट लॉस प्लस मसल लॉस होतो. त्याबरोबरच तुमची ताकद कमी होते. शरीरामध्ये वेगवेगळ्या डिफिशियन्सी, म्हणजेच आपल्याला काही व्हिटॅमिन्स, मिनरल्सची कमतरता झाल्यामुळे दुसरे आजार उद्भवू शकतात. आपली प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळं आपल्याला फक्त वजन कमी करण्यासाठी कमी खाल्लं आणि जास्त व्यायाम करणं, हा फॉर्म्युला सुद्धा कंप्लीट प्रत्येकाला लागू होईल असं नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग काय केलं जातं? तर याच्यामध्ये प्रत्येक शरीराचा एक कॉल असतो. आतला कॉल असतो. बऱ्याच वेळेस म्हणजे तुम्ही फूडमध्ये डिफरन्शिएट, घरामध्ये सुद्धा 2 भाऊ असतील, तर एक खातो जास्त, एक कमी खातो, एकाचं वजन कमी खातो तरीही वाढलेलं असतं, तो जास्त खातो तरीही क्रश असतो. तर हे जेनेटिकली आपली बॉडी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. मेंटल स्टेट सुद्धा वेगवेगळे असतात. ह्या सगळ्याचा म्हणजे सायकॉलॉजीचा परिणाम, प्रत्येकाचा विचार करण्याची जी काही क्षमता आहे, जी ॲटिट्यूड आहे, अप्रोच आहे, तर तो अप्रोच वेगवेगळा असतो. त्यानुसार आपण खाल्लेलं फूड आपल्या अंगी लागतं का नाही, हे ठरवलं जातं. त्यामुळं फक्त 2च ॲस्पेक्ट्स आपण न गृहीत धरता, तिसरा ॲस्पेक्ट आहे जो सायकॉलॉजी आहे. आपली जो माइंडसेट आहे, जो आपला बघण्याचा ट्रायंगल म्हणजे अँगल आहे लाईफकडं किंवा फूडकडं किंवा आपल्या वेटकडं किंवा आपल्या शरीराकडं, तर तो वेगळा असतो. त्याच्यामुळं आपल्याला हा ॲस्पेक्ट सुद्धा कन्सिडर केला जातो. सायकॉलॉजी सुद्धा आपली
कशी आहे, त्यामुळं हे ट्रायंगल आपण म्हणलं जातं. तर ह्या ट्रायंगल मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात, क्लिअर आहे. फक्त आपल्याला कॅलरी गेम न करता, म्हणजे आता रिसंट रिसर्च आहेत की फक्त जे कॅलरी काउंट करून जे डाएट फक्त दिलं जातं, तर ते बऱ्याच आजारांना सुद्धा आमंत्रित करू शकतं. जर तुमचा डायटिशियन किंवा तुमचा न्यूट्रिशनिस्ट जर त्याला डीपली क्वालिफाईड नसेल, त्याचबरोबर त्याला जर त्याचा स्वतःचा प्रत्येक बायोकेमिस्ट्री तुमच्या फूडमध्ये, कारण फूड हे एक मेडिसिन आहे, मेडिसिन सारखं फूड आपण खाल्लं पाहिजे. फूड हे एनर्जी देण्यासाठी, ना की आपल्या जिभेचे फक्त चोचले पुरवण्यासाठी म्हणा किंवा जिभेची आपली चव पुरवण्यासाठी नाहीये. तर ते फूड आपल्याला फक्त एनर्जी देऊन आपल्याला क्रय शक्ती वाढवण्यासाठी फूड आहे. तर हे जोपर्यंत आपण आपल्या याच्यामध्ये घेत नाही, म्हणजे इंटरनली आपण त्याला कन्सिडर करत नाहीत, तोपर्यंत आपण आपला कम्प्लीट डाएट प्लॅन आपण बनवू शकणार नाहीत. याचबरोबर हा जो ट्रायंगल आहे, मी याला नाव ट्रायंगल का दिलं, म्हणजे बऱ्याच जणांचा हा ना, की फक्त डाएट आणि एक्सरसाइज हा एक अँगल आहे आपल्या वेट लॉस मध्ये, मेजर अँगल आहे, परंतु एक अँगल आहे. दुसरे सुद्धा अँगल आपल्या याच्यामध्ये असतात. सोशल हेल्थ, म्हणजे तुमचा मी डाएट दिलेला आहे किंवा तुम्ही स्वतः डाएट बनवलं, प्रिपेअर केलं आणि तुम्ही जर कलिक म्हणजे तुमचं सगळं व्यवस्थित खूप प्लॅन केलेलं आहे कॅलरीनुसार, तुम्ही ऋतुजा दिवेकर मॅडम सारखा वेल नोन डायटिशियन कडून खूप पैसे खर्च करून डाएट घेतलेला आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तिथं तुमचे रिलेशन्स बरोबर नाहीयेत, फ्रेंड सोबत काहीतरी भांडणं झाले, घरामध्ये काहीतरी किरकिऱ्या झाल्या, तुमचं डाएट होऊ शकतं? नाही होऊ शकत. कारण तुमचा भूक तिथं राहणार नाही, तुमचं डायजेशन तिथं स्ट्रॉंग राहणार नाही. याला कोण कारणीभूत ठरलं? डाएट बरोबर दिलेलं, तुम्ही एक्सरसाइज करताय, परंतु तुमची सोशल हेल्थ जर नसेल, म्हणजे आपण जर मेंटल स्टेबिलिटी नसेल, तर हे डाएट झिरो आहे. त्यामुळे तेवढाच महत्वाचा आस्पेक्ट सुद्धा सोशल हेल्थ आहे. तर ती सोशल हेल्थ सुद्धा आपण कशी बघायची स्टेप बाय स्टेप बघणार आहे. त्याचबरोबर सायकोलॉजी, आपली सायकोलॉजी, म्हणजे तुम्हाला डाएट दिलंय हे तुम्ही कशा पद्धतीनं बघता त्या डाएटकडं, हा ऍटिट्यूड सुद्धा महत्वाचा आहे. जर तुम्हाला आता एखादं डाएट चार्ट तयार केला किंवा एखादा राईट, तर आपण हा एक ट्रायंगल आपल्याला एक तयार होतो आपल्या इमोशनचा. हा पार्ट खूप महत्वाचा आहे, हा सगळ्यांना माहित असणं आवश्यक आहे. याचा तुम्ही, सॉरी मी पेन घेतोय. ठीक आहे, तुम्ही हे थिअरी कुठेही तुम्ही वापरू शकता, तुमच्या वेट लॉस असेल, तुमचं वर्क असेल किंवा कुठेही. तर याच्यामध्ये आपण काय 3 अँगलने चालतो. हा वेट लॉसचाच प्रोग्राम आहे. तर वेट लॉसच्या पाठीमागची एकदा तुम्हाला थिअरी लक्षात आली की तुम्ही बरोबर ह्या थिअरीनुसार प्रत्येक गोष्ट तुमची स्मूथली चालेल. म्हणून आजचा हा पार्ट खूप महत्वाचा आहे. तुम्ही थोडा वेळ झाला तरी चालेल, परंतु हा थोडासा समजून घ्या, त्यानंतर तुम्हाला खूप गोष्टी सोप्या होतील. एक थॉट आपण घेतला, कुठला थॉट घेतला की आपल्याला इन्क्रीमेंट मिळालं किंवा एखादं कुठलंही एक बक्षीस म्हणा किंवा पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला ऐकायला आली. कुठली पॉझिटिव्ह न्यूज? तर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह न्यूज आल्यानंतर एक इमोशन्स तयार होतात इथं किंवा थॉट्स क्रिएट होतात. पॉझिटिव्ह न्यूज आल्यानंतर तुम्हाला एक चांगल्या व्हेव्ज तयार होतात की एक हॅपी फिलिंग होते. ती फिलिंग तुम्ही आठवा, एखाद्या वेळेस तुमचं पास्ट असेल, ती गोष्ट इव्हेंट असेल, लग्नाचा असेल, तुमच्या मैत्रिणीला किंवा प्रियसीला पहिली व्हिजिट असेल किंवा एखादा ज्या गृहिणी आहेत त्यांना बाळ झाल्याची पहिली न्यूज असेल, म्हणजे जन्मल्यानंतरची. अशा गोष्टी ज्या आहेत, तर त्या पॉझिटिव्ह व्हेव्ज कशा क्रिएट करतात, ह्या गोष्टी ह्या एक्सपिरियन्स करण्याच्या आहेत, म्हणजे त्या बाहेर समजण्यापेक्षा. तर इथं थॉट्स क्रिएट झाले, एक गुड थॉट्स आपण म्हणू, आहे ना, गुड थॉट्स. तर हे तयार झाल्यानंतर तुम्हाला इथून फिलिंग्स पण आपल्याला मिळतात. तर हे कशा पद्धतीनं वर्क करतं एक थोडक्यात समजून घ्या. हे थॉट्स आहेत, इथं पॉझिटिव्ह किंवा गुड थॉट्स आहेत, इथं येतात. नंतर आपल्या शरीरामध्ये फिलिंग्स तयार होतात, हॅपीनेस,
सॅडनेस. जर न्यूज जर सॅड असेल तर आपल्याला काय एकदम दुःख झाल्यासारखं वाटतं. तर ही फिलिंग इथं सॅडनेस येते. आपण इथं गुड न्यूज असल्यामुळं हॅपी वाटेल किंवा आपल्याला आनंद होईल, हा इथं इमोशन्स तयार झाल्या. त्यानंतर काय होईल, इमोशन्स झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये चेंजेस होतील. इथं म्हणजे स्क्रीन शेअर होतोय ना? स्क्रीन शेअर होतोय? Yes, sir. ओके ओके. तर मग इथं होते आपली ऍक्शन. ही ऍक्शन इथं आपल्या शरीरामध्ये निर्माण होणार. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 3 घटना कुठल्याही तुम्ही घेतल्या तर ह्या तिन्हीपेक्षा वेगळं काहीच होत नाही. ज्यावेळेस एखादी न्यूज आपल्याला येते, ही सगळा सायकोलॉजिकल आणि ह्याचा संबंध आपल्या इटिंगशी किंवा आपल्या वेट लॉस किंवा आपलं कुठलंही काम चालू करण्याशी निगडित आहे. याला आपण एक कॉग्निटिव्ह ट्रायंगल पण म्हणतो, सायकोलॉजिकल ट्रायंगल पण म्हणतो. तर ज्यावेळेस आपले थॉट क्रिएट होतात, आपल्या वरून कुठून तरी थॉट्स येतात, कुठून तरी म्हणजे तुमच्या सिच्युएशन नुसार थॉट्स क्रिएट होतात. थॉट्स हे गुड किंवा बॅड कुठलेही येऊ शकतात. जर जे तुमच्या शरीरामध्ये थॉट्स आलेत, समजा एखादा गुड थॉट आलाय, हॅपी थॉट आलाय, तर इमोशन्स तयार होतात हॅपी. त्यानंतरच तशाच पद्धतीनं ऍक्शन पण होते. म्हणजे तुम्ही जर एखादं काम करताना, म्हणजे मी जर डाएट चार्ट दिला, तुम्ही सकाळी उठलात आणि एखाद्या वेळेस आपल्याला सकाळी एक्सरसाइज करण्याचं टार्गेट आहे, तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कुठले थॉट्स येतात? गुड थॉट्स, यस मला हे करायचंय, मला हे कधी उठल्यानंतर मी लगेच वॉश होऊन मी लगेच रेडी राहणार आहे. तर ही इंटू तुम्हाला लगेच हॅपीनेस क्रिएट करेल आणि हा हॅपीनेस तुमच्या ऍक्शन म्हणजे लगेच बेडमधून तुम्ही बाहेर पडाल आणि तुम्ही लगेच ऍक्शन घ्यायला चालू होईल. म्हणजे थॉट्स, इमोशन्स आणि ऍक्शन प्रत्येक गोष्ट आपण अशा पद्धतीने करतो. जर बॅड थॉट्स आले, नाही यार हे आता कधी सकाळी एवढीच छान म्हणजे मला झोप येते, हे काय सकाळी उठणं हे मला काही होणार नाही, तुमचे फिलिंग्स तुम्हाला बॅड आल्या, त्या पर्टिक्युलर थॉट्सची घेऊन फिलिंग्स तुमच्या बॅड येतील किंवा सॅड फिलिंग्स येतील आणि त्या सॅड फिलिंग्स तुम्हाला ऍक्शन काय करायला होतील, झोपायला. म्हणजे 2 व्यक्ती जर असतील तर दोन्ही व्यक्तींचा एकाच गोष्टी म्हणजे एन्व्हायरमेंट तेच आहे. म्हणजे सकाळी कोणी थंडी वाजायला आमच्या किंवा तुमच्या किंवा माझ्या म्हणण्यावर निसर्ग चालतो का? आकाश त्याच दिवशी निघणार आहे, सूर्य त्या वेळेला निघणार आहे. सगळं जसं काही तुमचं ठरवलंय त्याप्रमाणे होणार आहे. कारण निसर्गाला तुमच्यामध्ये इंटरफेरन्स करण्याचा अजिबात इंटरेस्ट नसतो. तुम्ही त्या निसर्गाला कसं घेताय त्यानुसार आपले थॉट्स क्रिएट होतात, आपल्या इमोशन्स क्रिएट होतात आणि आपण त्या ऍक्शन्स गळवतो. म्हणजे आपण जर डाएट देताना त्याच्या प्रती जर तुम्ही कंटिन्युअस पॉझिटिव्ह थॉट्स क्रिएट करत राहिलात, मला हे करायचं आहे आणि खूप आनंदी आहे, पहिल्या सुरू प्रिटेंड करा. म्हणजे आपण ब्रेन वायरिंगचा पार्ट हा नंतर घेणार आहेत. म्हणजे ब्रेनला सुद्धा कशा पद्धतीने हॅक करायचं एखादी गोष्ट करून घेण्यासाठी, म्हणजे सॉफ्टवेअर आपण प्रोग्रामिंग कसं करायचं, तर त्या प्रोग्रामिंग सुद्धा आपण आपल्या पार्ट मध्ये घेणार आहेत. तर मला ह्या गोष्टी पॉझिटिव्ह कशा घेता येतील हे प्रिटेंड करून पहिले 5 दिवस 6 दिवस तुम्हाला फक्त फिलिंग आणायच्यात की पॉझिटिव्हनेस खूप छान आहे, माझं वेट कमी होणार आहे, माझं डाएट खूप छान आहे, माझं एक्सरसाइज खूप छान आहे आणि मी खूप छान आहे. स्वतःचा एस्टीम जागा करायचा आहे, मी खूप छान आहे. ह्या पॉझिटिव्ह इमोशन्स तुम्हाला, कारण एकाच वेळेस आपण सॅड आणि हॅपीनेस इमोशन्स आणू शकत नाहीत. हे सायन्स आहे, हे सायकोलॉजी सांगते. सिगमंड फ्राईड सांगतात. तुम्ही चेहऱ्यावर जर स्माइल आणलं तर तेवढ्या वेळेस पुरता सुद्धा तुम्हाला ब्रेन, कारण ह्या मसल्स ह्या स्माइलशीच कनेक्ट आहेत, तर तुम्हाला ब्रेन मध्ये तसा रिव्हर्स ऍक्शन होते. एक तर ब्रेन तुमचा ऍक्शन करून मसल्सला हसवण्यासाठी भाग पडेल किंवा मसल्स तुम्ही हसून ब्रेनला रिलॅक्स करण्यासाठी भाग पडू शकता. हा रिव्हर्स फिनॉमिना असतो. त्यामुळं तुम्हाला डाएट प्रती तुमचा ऍटिट्यूड कसा आहे हा सुद्धा आपल्याला ओळखणं, ह्याच्यामुळेच आपल्याला सायकोलॉजी हा भाग त्याच्यासाठी या डाएट मध्ये आपल्याला महत्वाचा आहे. यानंतर आपल्या काही 4 स्ट्रॅटेजी ठरवणार आहे. हे ट्रायंगल
3 अँगल आहेत, तिन्ही बाजूने विचार करून आपण 4 स्ट्रॅटेजीज आपण ठरवणार आहेत. तर त्या स्ट्रॅटेजीज म्हणजे कुठल्या आहेत? कन्सिस्टन्सी, रिअलिस्टिक गोल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि माइंडफुल इटिंग. तर ह्या स्ट्रॅटेजी आपण प्रत्येक डाएट बनवताना, प्रत्येक एक्सरसाइज बनवताना याच्यापैकी आपण इम्प्लिमेंट करणार आहे. तुम्ही हे 5 दिवस तुम्हाला ह्या प्रत्येक स्ट्रॅटेजी मधून आपल्याला जायचं आहे. तर पहिली स्ट्रॅटेजी आपण घेणार आहोत कन्सिस्टन्सी. वेट लॉस होण्यासाठी किंवा कुठलाही एखादी चांगली सवय, हेल्दी सवय लावण्यासाठी सगळ्यात मूल मंत्र आहे कन्सिस्टन्सी. आपण कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. आपण जो काही एखादं टार्गेट ठरवलं आहे त्याला डेली करणं आवश्यक आहे. हे सांगणं सोपं आहे, परंतु मी काही ट्रिक सांगणार आहे की तुम्ही कन्सिस्टंट राहणारच आहे. काय करायचंय हे आपल्याला उद्याचे टार्गेट्स आहेत. आज मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे. तर ह्या असाइनमेंट्स आहेत. काय? राईट डाऊन 2 मिनी गोल्स. तुम्हाला 2 मिनी गोल्स ठरवायचे. डायरेक्ट प्रॅक्टिकल आहे. हे खूप वर्क करेल. तुम्ही 5व्या दिवशी तुमचे ज्यावेळेस तुम्ही फीडबॅक द्याल त्यावेळेस याचा परिणाम झालेला असेल. आणि हे खूप म्हणजे मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये हे वापरून बघितलेलं आहे आणि हे वर्क करतं. काय करायचे तुम्ही? 2 मिनी गोल्स. गोल्स एक मेजर असतात, एक मिनी. आपलं वेट लॉस करणे हे मेजर गोल आहे, महिन्याचं गोल आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचंय? तुमच्या 2 कुठल्याही बॅड हॅबिट्स, म्हणजे बॅड हॅबिट्स म्हणजे कुठल्या असतात तुम्हाला सगळ्यांना? चहा आहे, साखरेचा चहा असेल किंवा काही दुसरी सवय असेल किंवा तुम्हाला सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची सवय असेल, लवकर न उठण्याची सवय असेल. एका वेळेस आपल्याला जर दरवाजा बेल वाजलाय तर तुम्हाला कधीच दरवाजा उघडण्याची ही चुकीची सवय आहे, वाईट सवय. अशा हजारो आपण मिनी हॅबिट्स असतात, बॅड हॅबिट्स. आणि एक आहे कम्प्लीट कोणीच नाही. ह्या विश्वामध्ये कम्प्लीट असं काहीच नाही, कारण विश्वच इनकम्प्लीट आहे म्हणून चालतं. कारण जर कम्प्लीटनेस असती तर आपण एखादी गोष्ट कम्प्लीट केल्यानंतर तिच्या पुढे काय असतं? चालण्याची प्रश्नच येत नाही ना. ती कम्प्लीटच आहे, त्याच्यामुळे फिनिश होते. म्हणून हे विश्व हे फिनिश होत नाही तर ग्रोईंग स्टेज मध्ये आहे. म्हणजे आपण इनकम्प्लीट आहोत. इनकम्प्लीट आहोत म्हणूनच आपलं इम्प्रुव्हमेंट होतं. कम्प्लीट झाल्यानंतर इम्प्रुव्हमेंट कुठं होणार आहे? नाही होत. म्हणून आपण समजायचं की प्रत्येकामध्ये बॅड हॅबिट्स असतात. तर त्या बॅड हॅबिट्स आहेत, तुम्ही नोट करा. कुठलीही बॅड हॅबिट मला 2 बॅड हॅबिट मला घालवायचे आहेत ह्या 1 महिन्यामध्ये. त्यांना काय करायचं? म्हणजे आता मी बॅड हॅबिट्स इथं दिलेल्यापैकी कुठल्याही घ्या. तुम्ही मैदा खाण्याची असेल, साखर खाण्याची असेल किंवा काही गुटखा, तंबाखू अशा पद्धतीची काही असेल, कुणाला कुठलेही असू शकतात. तर त्या बॅड हॅबिट आपण आयडेंटिफाय करायच्या, ज्या अनहेल्दी आहेत. मी बाकीच्या याच्यामध्ये जाणार नाही. एनी 1 मिनी गोल आपण त्याच्यापैकी एक निवडायची, जे की तुम्ही करू शकता. तुम्हाला ज्याचा कॉन्फिडन्स आहे की मला हे कमी करायचंय. ती काय करायची? अर्धी करायची. म्हणजे मला चहा पिण्याचे 2 कप चहा पिण्याची सवय आहे. तर मी दररोज 1च कप चहा पिणार आहे. असं इकडे दिसतंय ना, मी हे लिहिलेलं त्यावेळेस माझं हस्ताक्षरामध्ये लिहिलेला मी फोटो काढून टाकलेला आहे. समजा चहा पित आहे असं प्रेझेंट मध्ये लिहायचं. आणि 1 महिना ती चिठ्ठी तुमच्या ज्या दर्शनी पार्ट आहेत सगळे, म्हणजे घरामधले, जिथं किचन आहे, बेडरूम आहे किंवा दुसऱ्यांना दिसू द्या. कमिटमेंट करा. येणाऱ्या लोकांशी कमिटमेंट करा, घरच्यांशी कमिटमेंट करा की मी अर्धा कप चहा कमी पिणार आहे किंवा साखर कमी पिणार आहे. जोपर्यंत आपण कमिटमेंट करत नाही तोपर्यंत आपली बॉडी सुद्धा, आपला इस्टीम, इगो जागा होतो आणि आपण त्या गोष्टी करण्यासाठी ड्राईव्ह होतो. सगळ्यांनी एकमेकांना मदत करून किंवा घरातल्या कुणी असतील तर सगळ्यांच्या सवयी ज्या आहेत 2-2 लिहून आपण प्रत्येकानं ती सवय 30 दिवस आपण ही, कारण ब्रेन वायरिंग होण्यासाठी 21 डेज, कुठलीही सवय सोडण्यासाठी आणि कुठलीही सवय लागण्यासाठी 21 डेज लागतात. आपण कमीत कमी 30 दिवस रोज पाहायचे आणि तशा पद्धतीनं प्रयत्न करायचा. पहिले 2-3 दिवस अवघड जाईल, परंतु गोल टार्गेट मी एकदमच बंद करणार आहे असं बरेच जण म्हणतात. मी खूप 2 कप चहा पितो, पण तुम्ही सांगितलं ना तर मी आज बंद करू शकतो. मला माहिती की आज बंद करू शकता, पुन्हा 5व्या दिवशी 6व्या दिवशी 4 कप होतो. कारण बॉडी क्रेविंग्स असतात, ब्रेनला सवय लागलेली असते. त्याला सिस्टमॅटिक डिसेन्सिटाईज करायला लागतं. आपल्याला एकदमच किंवा टॅपरिंग करावं लागतो डोस. ब्रेनला आपल्या सवय झालेली असते. तो ब्रेन तुम्हाला क्रेविंग्स देतो. काहीही सोंग किंवा आपल्याला वेगवेगळ्या ऍक्शन्स करून, म्हणजे पोट दुखतं, ऍसिडिटी होते, चक्कर येते, टेन्शन येतं, असं काहीही होतं सवयीमध्ये. तर त्या सवयी आपल्याला घालवण्यासाठी ह्या गोष्टी सिस्टमॅटिक डिसेन्सिटाईज करायचे. म्हणजे आजपासनं आता हीच असाइनमेंट राहील. मी डबल ही असाइनमेंट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे. आणि एक आपण फेसबुक ग्रुप बनवलेला आहे, VIP वेट लॉस ग्रुप. म्हणजे आपले जे काही
सिलेक्टेड लोक आहेत, तर त्यांचा ग्रुप असेल तो. तुम्ही त्याच्यामध्ये त्या असाइनमेंट्स, ज्यांनी 3 असाइनमेंट्स पहिले जे आहेत, ज्यांनी ह्या असे चिठ्ठ्या लिहून तुम्ही पोस्ट करू शकता, तुम्ही कमिटमेंट करू शकता, आणि त्या जर आपण कन्सिस्टंटली, तो ग्रुप आपला थ्रू आउट लाईफ ऍक्सेस देणार आहे, एकमेकांना आपण मदत करणार आहोत त्या ग्रुपमध्ये. मी पर्सनली तुम्हाला त्या ग्रुपमध्ये गायडन्स, आपण वेट्सचे तुम्ही कुठलेही प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर तुम्ही या अशा कमिटमेंट्स किंवा ह्या ज्या असाइनमेंट्स आहेत, तर त्या असाइनमेंट्स तुम्ही ओके, काही आत्ताच म्हणजे चालू झालेले आहेत. जगेरी सुद्धा एक साखरेचं दुसरं रूप आहे, त्यामुळं आपण जगेरी किंवा गूळ सुद्धा कमी केलेला बरा असतो, कमी करावाच लागतो, कारण ते आपण त्या ज्यावेळेस न्यूट्रिएंट्स येतील त्यावेळेस तो पार्ट बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं आज कन्सिस्टन्सी म्हणजे 30 दिवस मला एक गोल टार्गेट ठेवायचं आहे, ही पहिली असाइनमेंट आज आहे. म्हणजे हेल्थ रिलेटेड, कुणाला बिस्किट खाण्याची सवय असेल, कुणाला ब्रेड खाण्याची सवय असेल, तर ते कुठलंही, ज्यांना लक्षात आलं नाही की मला लक्षात येत नाही माझी हॅबिट काय आहे किंवा मला काय बॅड हॅबिट आहे, कुठली तरी एक बॅड हॅबिट असते, त्याच्याशिवाय वेट वाढत नाही. एक 90% काही लोकांचं जे काही क्लिनिकल वेट ओबेस झालेले आहेत, त्यांचं वेगळं कारण असू शकतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला कन्सिस्टंट राहणं, हे पीस ऑफ पेपरवर लिहायचे. हे क्लिअर आहे? क्लिअर ज्यांना वाटतंय त्यांनी CL हे टाईप करा आपल्या चॅट बॉक्समध्ये. ज्यांना हा मुद्दा क्लिअर झालेला आहे, ज्यांना ही असाइनमेंट क्लिअर झालेली आहे, त्यांनी CL एवढं टाईप करायचंय. फास्ट. ओके, गुड गुड. खूप छान रिस्पॉन्स येतोय. आणि हे इंटरॅक्टिव्ह किंवा हे जे वर्कशॉप आहे, हे वर्कशॉप आहे, म्हणजे हे सेशन नाही, त्या पद्धतीनं आपण चालतोय. आणि सगळे खूप इंथुझियास्टिक आहेत की आपल्याला ह्या 5 दिवसामध्ये मी एक न्यूट्रिशनिस्ट, मिनी न्यूट्रिशनिस्ट डिग्री आपल्याला, आपण डिग्री होल्डर होणार आहोत. त्याच्यामुळे घरातली हेल्थ, स्वतःची हेल्थ, ह्या गोष्टी सगळ्या इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल. रिअलिस्टिक गोल, सेकंड काय आहे, आपण गोल जे ठरवायचंय ते कसं असलं पाहिजे, रिअलिस्टिक किंवा स्मार्ट गोल असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला अचीव्ह होईल. मी जर बऱ्याच वेळेस गोल काय करतात, मी एका महिन्यामध्ये मला 7 किलो वजन कमी करायचं, एका महिन्यामध्ये मला 5 किलो वजन कमी करायचं, आणि यापूर्वी कधीच एक्सरसाइज केलेलं नसते, डाएट केलेलं नसतं, आणि गोल खूप मोठं ठेवलेलं असतं. होईल का ते? तेवढं काही जणांना होतं, 100% होतं, मला त्यात नो डाऊट आहे. परंतु आपण मेक शुअर करायला पाहिजे की माझं गोल, मी अगोदर छोटे छोटे गोल घ्या. म्हणजे पहिल्या सुरू मी 1 किलो कमी करणार, हे गोल ठेवा. 1 ते 2 किलो आपण स्टँडर्ड रेट पकडतो, ते 2 किलो म्हणजे वीकली ½ kg वेट तुमचं कमी होणं, हे काही अवघड नाही. याच्या मागे काय सायन्स आहे की तुम्ही जर गोल मोठं ठेवलं, तुम्हाला एकदम पहिल्या याच्यामध्ये खूप अवघड जाईल. आणि अवघड जाताना काही जण अडेरन्स किंवा त्या डाएट सोबत, त्या एक्सरसाइज सोबत, त्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सोबत चिटकून राहत नसल्यामुळं काही असा इन्सिडन्स घरामध्ये घडतो किंवा काही इव्हेंट येतो, काही सण येतो, आणि त्यावेळेस चालू केल्यानंतर दुप्पट खायला चालू करतात, आणि त्यानंतर वेट जेवढं कमी झालं होतं त्याच्यात दुप्पट वाढतं. हे कशामुळे होतं? तुम्ही डाएट अडेर राहत नाहीत. म्हणजे गोलच एवढं मोठं घेतलं, आता मला शक्य होत नाही म्हणून गिव्हअप करतो आणि आपण खायला चालू करतो. पुन्हा जो काही डायटिशियन असेल त्यांना शिव्या देतो, त्यांना माझं वजन कमी झालं नाही, तर वर्कच करत नाही, किंवा हे डाएट करणं चुकीचंच आहे. काही जण म्हणतात की आपल्या म्हणजे त्या संधी साधू आपण वाक्य किंवा म्हणायला चालू करतो. त्याच्या पाठीमागं स्वतःलाच जिम्मेदार समजणं, हेही महत्वाचं आहे. तर आपल्याला गोल सुद्धा रिअलिस्टिक. तर दुसरा असाइनमेंट आहे, तुम्ही आता वेट लॉसचं गोल, फक्त मी त्याच रिलेटेड बोलतोय की वेट लॉसचं गोल आपल्याला टार्गेट ठरवायचंय, आणि आपण किती केजी कमी करणार आहेत. माझं म्हणणं आहे की जे बिगिनर्स आहेत, ज्यांनी अगोदर कधीच वेट लॉस करण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी 1 ते 2 किलो पर मंथ गोल पकडणं आवश्यक आहे. जे ऍथलेट आहेत, काही कारणांनी त्यांचं वेट कमी झालेलं आहे, परंतु पूर्वी ज्यांनी एक्सरसाइज केलेली आहे, ज्यांना अनुभव आहे, तर ते गोल जास्त ठेवू शकतात. दुसरी असाइनमेंट आहे, तुम्ही ठरवायचंय की तुम्ही या 1 महिन्यामध्ये किती केजी वेट कमी करणार आहेत. हे तुम्हाला आतून आलेली एक कॉल असतो, मला तेवढं कमी करायचंय एका महिन्यामध्ये. तर तुम्ही इथं चॅट बॉक्स मध्ये लिहा किंवा तुमच्या असाइनमेंट्स मध्ये आपल्याला तुम्ही ते नोंद करायची आहे. आणि
मी इथं जशी चिठ्ठी लिहिलेली आहे, माझी म्हणजे अर्धा किलो पर वीक न मी वेट लॉस करणार आणि ते 17 मे म्हणजे त्यावेळेसचा प्रोग्राम होता, तो टार्गेट होतं. तर तुम्ही आज किती तारीख आहे? 29 आहे. तर पुढच्या 29 किंवा 1 तारखेपर्यंत सप्टेंबर किंवा ऑगस्ट, ऑक्टोबर मधल्या 1 तारखेपर्यंत तुम्ही किंवा पुढच्या महिन्यात 30 दिवसामध्ये तुम्ही किती केजी वेट कमी करायला असेल हे तुम्ही व्हिज्युअलाइज करून लिहायचंय. हे सुद्धा दुसरी चिठ्ठी तयार करायची आणि ही आपल्या मिररवर लावायची. ही दुसऱ्या ठिकाणी, दुसरी आहे जी डेली आहे ती 4-5 ठिकाणी लावा. कारण जेवढं जास्त ब्रेन मध्ये हॅमर होईल तेवढं प्रोग्रामिंग होतो ब्रेन. सायकल एखाद्या वेळेस चालताना तुम्हाला लक्षात पहिल्या सुरू किती त्रास होतो, पडतो, थोडाही फोकस गेला की आपण खाली पडतो. कशामुळं? कारण आपल्याला आपली जी ब्रेन वायरिंग आहे तर ती वायरिंग एका अलाइनमेंट मध्ये आलेली नसते. त्यामुळे आपले ऑर्गन्स आहेत ते कोऑर्डिनेट होत नसतात. काही दिवसानंतर तुम्ही कुठेही पाहून तुम्ही सरळ रस्त्याने निघून जातात. ब्रेन ऑटो पायलट मोडवर पडतो. हे कशामुळे होतं? रिपिटेशन अँड कन्सिस्टन्सी. रिपिटेशन अँड कन्सिस्टन्सी. त्याच्यामुळं आपण रिपिटेशन करणार आहेत. कशा थ्रू? तुम्ही सारखं ते बघणार आहोत. त्याचबरोबर रिअलिस्टिक गोल तुम्हाला मिरर समोर ठेवायचे आणि तुम्हाला मोटिवेट व्हायचे. त्यानंतर आपण दुसरे जे 2 पार्ट आहेत म्हणजे स्ट्रॅटेजीचे ते आपण उद्या पाहणार आहोत. तर ह्या 2 असाइनमेंट्स आहेत. त्याबरोबर तिसरा एक 10 मिनिट लागण्यासाठी तुमच्या बॉडीचं मेंटल आणि फिजिकल असेसमेंट करणारा आम्ही फॉर्म बनवलेला आहे. त्याला रेडी टू डाएट. मी तुम्हाला त्याचे मार्क्स देणार आहे की तुमचा कुठल्या पद्धतीनं बॉडी आपण किती ड्राईव्ह होतो, म्हणजे आपलं डाएट करण्यासाठी तुम्ही किती परफेक्ट रेडी आहात का नाही हे त्या फॉर्म वरून कळेल. तर तो फॉर्म मी व्हॉट्सअपला टाकणार आहे. तो फॉर्म भरून तुम्हाला टाकायचा आहे. तुम्ही स्वतः मी दुसऱ्या दिवशी त्याचे जे मार्किंग आहे म्हणजे उद्या आपण ते मार्किंग करून लक्षात येईल की तुम्हाला त्या म्हणजे वेट लॉस हा जो प्रोग्राम आहे तर तो किती सूट होईल, त्याला काय करावं लागेल हे आपल्याला लक्षात येईल. थोडक्यात मी 2-3 प्रश्न त्या फॉर्मचे तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. स्क्रीन शेअर होतोय ना? फॉर्म दिसतोय? येस सर. ओके. हा इंग्लिश मधून आहे. दोन्ही याच्यामधून मी फॉर्म तुम्हाला टाकणार आहे लँग्वेज मधून. तर याच्यामध्ये डाएट रेडीनेस म्हणजे आता पहिला क्वेश्चन काय आहे? कम्पेअर टू प्रिव्हियस अटेम्प्ट्स हाऊ मोटिवेटेड टू लूज वेट आर यू दिस टाइम. म्हणजे तुम्ही याच्या अगोदर जर प्रयत्न केला असेल वेट लॉसचा तर यावेळेस तुम्ही किती रेडी आहात, म्हणजे तुम्हाला किती मोटिवेटेड आहात. म्हणजे कुणीतरी सांगितलंय हे डाएट कर, हे आंबेडकर डॉक्टरचा कोर्स कर म्हणून मी डाएट करतोय. फॉर्म दिसत नाहीये सर. दिसत नाहीये का? नाही. ओके. आता दिसेल मॅडम. दिसतोय? हा सर. आता दिसतोय. ओके ओके ओके. ओके सर. तर अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमचं असेसमेंट होईल, सायकोमेट्रिक असेसमेंट होईल. हे पहिली वेळेस आपण हा फॉर्म तयार केलेला आहे. तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की मी किती मोटिवेटेड आहे आणि कुठल्या एरियामध्ये आपल्याला काम करायचं आहे म्हणजे डाएटशी रिलेटेड वेट लॉसच्या. तर सेक्शन पहिलं काय आहे? गोल्स अँड ॲटिट्यूड. आपण जे गोल पकडतोय किंवा ॲटिट्यूड आपला जो आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड का निगेटिव्ह का न्यूट्रल, तर ह्याच्यावरून समजेल. मी मराठीतून पण फॉर्म पाठवणार आहे. त्यानंतर काही हाऊ सर्टन आर यू that you will stay committed to weight loss program for the time it will take you to reach your goal. म्हणजे तुम्ही किती सर्टन आहात किंवा तुम्ही किती एक निश्चित आहात की माझं जे टार्गेट ठरवलं आहे तर ते मी अचीव्ह करेल. म्हणजे काही म्हणतात मला माहित नाही, काही म्हणतात मी एक्स्ट्रीमली सर्टन आहे म्हणजे निश्चित आहे मला, मी विल पॉवर माझी एवढी स्ट्रॉंग आहे की मला होणारच आहे. हे तुम्ही इंट्युटिव्हली म्हणजे मला चांगलं वाटावं किंवा कोणाला चांगलं वाटावं म्हणून नाही, पण हे रिअल तुम्ही जर तिथं टिक मार्क्स करायचे त्यानुसार तुमचा स्कोर येईल आणि त्यानुसार मला अनालिसिस करायला सोपं जाईल की तुम्ही कुठल्या. आता हंगर अँड इटिंग क्यूज, वेन फूड कम्स अप इन कन्व्हर्सेशन किंवा कन्व्हर्सेशन ऑर इन समथिंग यू रीड,
डू यू वॉन्ट टू ईट इवन इफ यू आर नॉट हंग्री. कधी कधी आपण 4 माणसांमध्ये गप्पा मारतो आणि त्या हॉटेलमध्ये संजय क्वालिटी मधला पोहे आणि खूपच छान आहे, लगेच तुमच्या तोंडाला पाणी येऊन चला आता खाऊत किंवा मला खाण्याची इच्छा होते का, हा प्रश्न आहे. नेव्हर. काही जणांना होत नाही असं, पण काही जणांना मी एवढ्या म्हणजे क्लायंट्स बघितलेले आहेत इतके म्हणजे याचे की त्यांना जर एकदा आईस्क्रीमचं नाव काढलं तर आईस्क्रीम नाही दिलं तर डोकं दुखतं, चक्कर येते. इतक्या हंगर किंवा इटिंग हे इमोशनवर म्हणजे त्यांच्या याच्यावर हवी झालेले असतात. तर हे काय होईल याच्यातून लक्षात येईल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही लिहायचंय. त्यानंतरच तसंच हाऊ ऑफन डू यू ईट बिकॉज ऑफ फिजिकल हंगर म्हणजे शारीरिक भूक लागल्यामुळे तुम्ही किती वेळेस जेवण करता, का भूक नसताना पण जेवण करता, हे तिथं मेन्शन होईल. तर ह्या सगळ्या गोष्टीतून त्यानंतर इमोशनल इटिंग मध्ये सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस राग आला तर चॉकलेट खाल्ल्यामुळे राग कमी होतो, असे आहेत उदाहरणं. किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस खूप आनंद झाला तर ते सेलिब्रेशन सुद्धा आईस्क्रीम खाऊन करतो, असं सारखं जर होत असेल तर त्या ठिकाणी तसे प्रश्न आपण विचारलेले आहेत. याच्यावरून एक ओव्हरऑल पुन्हा एक्सरसाइज तुम्ही किती मोटिवेटेड आहात हे मला लक्षात येईल. म्हणजे आपण आपलं वेट कशामुळे पण कमी झालेलं आहे आणि वेट लॉस करण्यामधले अडथळे काय आहेत मला ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट लक्षात येईल, पर्सन टू पर्सन. त्याच्यामुळे हा फॉर्म आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये मी पोस्ट करणार आहे. तो तुम्ही उद्या भरून आणल्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात येईल की आपलं काय त्याचं कॉज आहे हे पण, आणि त्याला तशा पद्धतीने मी सूचना देईल की आपल्याला ह्या एरियामध्ये काम करावं लागेल. राईट. तर हे होतं एक छोटस आपलं आजचं एक इंट्रोडक्टरी सेशन. यानंतर वेगवेगळ्या असाइनमेंट्स तुम्ही डेली क्लिअर करायच्यात. जे असाइनमेंट्स लवकर क्लिअर करतील पहिले 3 ते 4 तर त्यांना आपण एक व्हर्च्युअल गिफ्ट पण देणार आहेत, त्यांचा नंबर काढणार आहोत. आणि जे ह्या प्रोग्राम मध्ये अडेरंट राहील, 5 दिवसाचा प्रोग्राम मध्ये तुम्ही जर कंटिन्यू अडेर राहिलं तर तुम्ही वर्षभर डाएट तुम्ही घेऊ शकता, स्वतः मोटिवेट राहू शकता ह्या 5 दिवसाच्या कम्प्लीट कोर्स मधून. आणि याबरोबरच आपल्याला काही क्वेश्चन्स असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स मी अनम्यूट करतोय सगळ्यांना. 5-10 मिनिट आपण क्वेश्चन आवर घेऊ. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन टाका किंवा तुम्हाला जर विचारायचं असेल, बोलायचं असेल तर हँड रेज करा, मी तुमचा माईक अनम्यूट करतो. आणि या कोर्स बद्दल काही शंका असतील, फीस बद्दल काही शंका असतील, फीस बद्दल मला बऱ्याच जणांचा मुंबई पुणेवरून फोन आले की तुम्ही एवढी कमी फीस घेताय म्हणजे हा काहीतरी फ्रॉड आहे, फेक आहे, तुम्ही कोण आहात आम्हाला माहित नाही. तर एका पिझ्झाची फीस तुम्ही 5 दिवसाच्या कोर्ससाठी का घेतायत, तर याचं कारण असं आहे की लॉकडाऊनचा पिरियड आहे, सध्या मी पण बसून आहे, तर मला लोकांशी इंटरॅक्ट व्हायला आवडतं. माझा जो हा वेळ आहे तर तो जर मी तुमच्याशी शेअर करू शकतोय तर मला त्याच्यापेक्षा जास्त ही फीस कलेक्शन आहे. कारण एवढ्यांशी इंटरॅक्ट व्हायला भेटणं तर हे सुद्धा मला फीस मिळाल्या इतपत आहे. त्यामुळं 199 रुपये हे काही कोणासाठी नाही, तरी पण बऱ्याच जणांच्या शंका होत्या, त्यामुळे मला त्याचं हे करावं लागलं. आणि मी ही ग्वाही देतो की तुमचे 199 रुपये हे 1 ते 2 सेशन मध्येच तुम्हाला मिळालेले असतील. हा तुमचा लाईफ कडे बघण्याचा ऍटिट्यूड आपण याच्यामध्ये चेंज करतोय. हेल्दी लाईफस्टाईल आपण एक एम्बेडेड किंवा आपण इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न आपल्या ब्रेन मध्ये करतोय. तर ह्यामुळं आपल्याला फीस पेक्षा जास्त तुमच्या इंटरॅक्शन्स आणि तुमची ऍक्टिव्हनेस ही महत्वाची आहे. कोणाला काही बोलायचं असेल किंवा मला हँड रेज करा आणि तुमचे माइक्स तुमच्याकडून पण ऑन करण्याचे मी ही दिलेलं आहे परमिशन, तुम्ही बोलू शकता. या सेशन मधल्या काही शंका असतील किंवा तुमचा बाकी काही पुढच्या सेशन्स बद्दल किंवा हा मुद्दा कुठला क्लिअर झाला नसेल तुमचा तर तुम्ही इथं प्रश्न विचारू शकता. कदाचित तुम्ही विचारलेला प्रश्न दुसऱ्यांना पण पडलेला असेल तर त्यांचं सुद्धा उत्तर तुम्हाला मिळू शकेल आणि इतरांना पण मदत होईल. हा मला इथं MI3 मोबाईल नाव नसल्यामुळं. हॅलो सर. हा बोला.
माझं मी सांगितलं तसं मला आर्थरायटिस गेली 15 वर्ष आहे. तर एक्झरसाईज करायचा कंटाळा नाहीये, पण माझ्या जॉईंट्सला इतका प्रॉब्लेम आहे की मी प्रॉपर एक्झरसाईज नाही करू शकत. आणि आता माझा प्रीमेनोपॉज म्हणजे माझा वेट लॉस म्हणजे वेट गेन जे झालेलं आहे ते या एक 4 ते 5 वर्षात मला जाणवतंय. आधी मी खूप बारीक होते, पण माझी ऑपरेशन्स पण झाली, म्हणजे मला ह्या सगळ्या मेडिसिन्स खूप झाले आणि त्याचा इफेक्ट मला या 5 वर्षात जाणवतोय आणि आता प्रीमेनोपॉज सुरू झालेला आहे. पण मेन माझा प्रॉब्लेम आहे तो एक्झरसाईजचा. म्हणजे साधं योगासनं करायची म्हणजे तरी माझ्या मनगटात अजिबातच जोर नाहीये, त्यामुळे मी प्रॉपर एक्झरसाईज नाही करू शकत आहे. मी आपल्या डाएटचं जे काय असेल त्या पद्धतीने मी ते फॉलो नक्की करू शकेन 100%. फक्त मला प्रॉब्लेम एक्झरसाईजचा आहे. आणि आता एकदम एवढा वेट गेन होण्याचं काय कारण, म्हणजे बाकी एक प्रीमेनोपॉज सोडला तर मेडिसिन आणि प्रीमेनोपॉज हे मेन कारण आहे, तर आणखीन काय, तर आपल्याला काय करू शकतो? त्याच्यामध्ये तुमचं मेजर कॉज 2 हे तर आपण फोकस्ड आहेतच. एक आहे प्रीमेनोपॉझल स्टेज मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळं आपल्या बऱ्याच वेळेस बऱ्याच स्टेजेस मधून जात असतो प्रीमेनोपॉझल स्टेज मध्ये. म्हणजे सायकोलॉजिकल स्टेज असते, रिलेशनल स्टेज असते, त्याचबरोबर आपण एक अँगर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक हे होतात, म्हणजे एक क्वेक होतात, बाहेर येतात. त्याचबरोबर तुमचा आर्थरायटिस असल्यामुळे तुम्ही एक्सरसाइज करत नाहीत, म्हणून काय होतं की तुमचा सेडंटरी झालेला आहे कम्प्लीट. मेटाबॉलिझम रेट जो आहे तुमचा, मेटाबॉलिक रेट म्हणजे जी पचनाची जी गती आहे ती कमी झाल्यामुळे तुम्ही जेवढं काही ईट करताय त्यामुळं तुमचा जो काही आहे स्टोरेज होतं, एकतर वॉटर रिटेन्शन होतं बॉडीमध्ये आणि फॅट मध्ये कन्वर्ट होतं, कारण तुमच्या बॉडीला खूप कमी एनर्जी लागतीये, राईट. कारण तुमचं हालचाल जास्त नसल्यामुळे फक्त बीएमआरच्या लेवलचीच एनर्जी तुमची लागतीये. परंतु फूड जर बीएमआर पेक्षा थोडंसं जास्त जात असतं, कारण आपण त्याच्याशिवाय लाईव्ह राहू शकत नाही, तर त्यामुळं बीएमआर म्हणजे काय असतं, बेसल मेटाबॉलिक रेट. आपण ती कन्सेप्ट उद्या घेणारच आहोत. तर आपल्याला फक्त श्वास घेणे, बोलणे किंवा आपल्या ज्या काही मोमेंट्स आहेत त्याला आपण आपल्या म्हणजे पेरिस्टाल्टिक मोमेंट आहेत की आपल्या अंडर कंट्रोल नसतात, परंतु त्या स्वतः लाईव्ह राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी ज्या काही गती किंवा शारीरिक हालचाली लागतात, तर त्या ब्लड सर्क्युलेशन आहे, ही सगळं सिस्टीम चालण्यासाठी एका रेस्टिंग पिरियड मध्ये, रेस्टिंग स्टेज मध्ये जेवढी एनर्जी लागते तीच जास्त असते. म्हणजे आपली 70% एनर्जी, आपल्याला 70 ते 80% एनर्जी हे बसून आपल्याला फक्त श्वास घेणे, हृदय चालणे किंवा पचन करणे ह्याच्यासाठी लागते. तर ती एनर्जी जर तुमची कमी झाली तर तुम्हाला तुमचा बीएमआर रेट जर कमी झाला तर तीच कमी आवश्यकता होते आणि आपण इटिंग आपली तेवढीच राहते. त्याच्यामुळे काय होतं, ती फॅट मध्ये कन्वर्ट होतं. तर एक्सरसाइज नसल्यामुळं एक आहे मेनोपॉझल स्टेज आहे, परत मेडिकेशन आहे. तर ह्या सगळ्यांच्या म्हणून आपल्याला वेट वाढला आहे. तर तुम्ही काही म्हणजे काळजी करू नका, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या, तुमचं वेट जरी कमी झालं असेल, म्हणजे तुम्हाला जरी व्यायाम करता येत नसेल, तरीही मी अशा ट्रिक सांगतो तुम्हाला, त्या वर्क करतील. तुम्हाला साधं उदाहरण देतो. आपल्याला झोपेमध्ये प्रत्येकाला स्वप्न पडतात, राईट. स्वप्नातून जात असतो, कधी कधी कुणाला लहानपणी किंवा आताही काही स्वप्न पडतात. तुम्ही डोंगरावर चालताय किंवा कोणीतरी पाठीमागे लागलेला आहे आणि तुम्ही पुढे पळताय, चेसिंग होतोय काहीतरी, आणि तुम्ही एकदम झोपेतून जागे होता, राईट. असं होतं कधी. तर त्यावेळेस तुम्हाला घाम आलेला असतो, हार्ट रेट तुमचा वाढलेला असतो. तुम्ही 10च्या स्पीडनं जर स्वप्नामध्ये पळत असाल तर तुम्हाला तुमचं शरीर 10च्या स्पीडनं जेवढ्या गतीनं ऍक्शन्स होतात, तर त्या ऍक्शन्स तुमच्या तशा झोपेमध्ये सुद्धा झालेल्या असतात. तर हे कोण करतं, तर हे आपलं सबकॉन्शियस माइंड हे व्हिज्युअलायझेशन कम्प्लीट केल्यामुळे तुमच्या कॅलरी बर्निंग सुद्धा झालेल्या असतात तेवढ्या. मग आपण हे कधी करू शकतो, हे स्वतः सिद्ध झालेलं आहे, हे सायंटिफिकली आहे. तुम्ही क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन, सुजोग थेरपी, मुद्रा थेरपी, तर ह्या ज्या पद्धती आहेत, तुम्ही बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही व्हिज्युअलायझेशन करून कॅलरी बर्निंग करू शकता. ही खूप मिरॅकलस मेथड आहे. ज्यांना असे काही म्हणजे बेड रिटर्न आहेत काही जण, तुम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही 1 महिन्यानंतर स्वतः एक्सरसाइज चालू कराल, तुम्ही जर कंटिन्युअस ह्या गोष्टी सांगितल्या तर. म्हणजे तुम्हाला स्वतः एकतर
हात हलत नाही, पाय हलत नाही, मी एक्सरसाइज करू शकत नाही, ही निगेटिव्हिटी काढून टाका. 100% तुम्ही एक्सरसाइज करू शकणार आहात, भलेही स्लो, परंतु तुम्ही करू शकणार. यू कॅन डू इट. ही पॉझिटिव्हिटी तुम्ही आणा. तुम्हाला मी त्या ट्रिक सांगतो, त्यानुसार तुम्हाला एक एक प्रॉब्लेम हळूहळू कमी होईल. मला वाटते तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आणि बाकीचे जे आणखीन तुमचे काही राहिले असतील तर पुढच्या लेक्चर्स मध्ये एक एक हळूहळू क्लिअर होईल ते. थँक्यू. तुम्ही कुठून आहात मॅडम? सॉरी. पुणे. ओके मॅडम, थँक्यू. वेलकम. सर हा, मी निलंगेकर मॅडम. ओके मॅडम, निलंगेकर मॅडम. हा, माझा तर अनुभव खूप मोठा आहे तुमच्या सोबतचा. ओके, हो हो हो. मग ते माझ्या मिस्टरांचं काय होतंय, आम्ही दोघं सेम एक्सरसाइज करतो. हा सर, पण तुम्ही पण. हा, आणि डाएट सुद्धा जवळपास सेमच आहे, पण माझं वेट खूप लवकर कमी व्हायला लागले आणि ह्यांचं होत नाहीये. ओके. हा, तेच तर. आपण जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. प्रत्येक बॉडी ही युनिक आहे. पृथ्वीवर आता 750 कोटी लोक आहेत. तर 750 कोटी लोकांची बोटांची प्रिंट हे कधीच जुळत नाही. त्यामुळं ईश्वराला आणखीन सेम ब्रेन, सेम चेहरा बनवण्याची गरज. कारण मी नेहमी उदाहरण देतो, आपले 10 मोबाईल नंबर आहेत. किती? 10 अंकी मोबाईल नंबर आहेत फक्त. तर 60 ते 70 कोटी मोबाईल आपल्या इंडियामध्ये आहे. तरीही मोबाईल नंबर 10च, फक्त 10 मोबाईल मध्येच आपल्याला रिपीट करण्याची गरज पडत नाही. इतके परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. मग प्रत्येक बॉडी ही वेगळी आहे. इव्हन जुळे जरी असले तरी त्यांची बॉडी वेगळी आहे. मग इंडिव्हिज्युअल लेवलला सरांचं जे आहे, तर त्यांचं मेटाबॉलिझम कसं आहे, त्यांची हालचाल कशी आहे, त्यांचा ऍटिट्यूड कसा आहे, त्यांच्या जेवणामध्ये तुम्ही म्हणताय वर्कआउट सेम करतायत, परंतु त्यांचं तुम्ही समजा एरोबिक्स वर्कआउट करताय तुम्ही मॅडमचा, समजा प्रीती मॅडमचा असेल किंवा तुम्ही घरी करताय, परंतु तुमचं रेकॉर्डिंग जर पाठवलं तर मी अनालाइज करू शकतो की तुमची जी जंप आहे समजा लेफ्ट राईट घेताना, त्याची हाईट आणि सरांच्या जंपची हाईट ही तिथं जर काउंट केली तर नक्कीच कुठं ना कुठं तरी आपल्याला 100% फरक दिसतो. तर असतील तर त्यांना सांगा. सर चालेल. हा, तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी काय होतं, मेल आणि फिमेल मध्ये सुद्धा कॅलरी बर्निंग वेगवेगळ्या स्टेजला होते. तर ते आपण चेक करून बघू. मी इंडिव्हिज्युअली तुम्हाला कॉलवर हे करतो. आणि आपण डाएट पण तशा पद्धतीनं प्रत्येकाला सेम नाही जमणार. सरांची जी प्रकृती आहे किंवा सरांचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार आपल्याला त्यांच्या आवडीनिवडीनुसार सुद्धा डाएट चेंज करावं लागेल. राईट? ओके, थँक्यू सर. ओके, काही प्रश्न आहेत कोणाचे आणखी? नो सर. ठीक आहे. तर हे आजचं पहिलं इंट्रोडक्टरी सेशन होतं. उद्या असाइनमेंट्स आपण सगळेजण आज ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह होतील. फेसबुक ग्रुप, तो प्रायव्हेट ग्रुप असेल. त्या ग्रुपमध्ये फक्त डाएट आणि हेल्थ रिलेटेड गोष्टी होतील. एवढेच मेंबर्स असतील. आणि तुम्ही एकमेकांना किंवा आपण एकमेकांना हेल्थ प्रमोट करण्यासाठी किंवा आपल्या जे काही अडचणी आहेत तर त्या अडचणी सोडवण्यासाठी केवळ तो ग्रुप असेल. त्याचबरोबर जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्यामध्ये ह्या असाइनमेंट्स डबल टाकल्या जातील. ह्या लेक्चर्स, ह्या जे 5 दिवसाचं आहे, ज्यांनी कुणी मिस केलं असेल तर त्यांनी जर रिक्वेस्ट केली तर आम्ही रेकॉर्डेड, मला वाटतं हे रेकॉर्ड होतंय का मॅडम हे लेक्चर? सर होत आहे. ओके, तर हे रेकॉर्डिंग आपण त्यांना प्रोव्हाइड करू, म्हणजे डबल त्यांना ऐकायचं असेल तर. आणि अशा पद्धतीने आपण 5 दिवस, 5व्या दिवशीचं फक्त आपल्याला हे रेकॉर्डेड सेशन मिळणार नाही. त्या दिवशी लाईव्ह सेशन असेल. त्या दिवशी लाईव्ह मी तुम्हाला डाएट प्लॅन कसं बनवायचा हे दाखवणार आहे. त्यामुळं खूप इंटरेस्टिंग जर्नी असेल. खूप म्हणजे एक लाईफ चेंजिंग जर्नी आपल्यासोबत राहील. तर आजचं हे सेशन मी इथंच संपवतो. स्टे फिट, स्टे हेल्दी. आणि असाइनमेंट्स आपल्याला करणं, मला लक्षात येईल की किती आपण ऍक्टिव्ह आहात. वर्कशॉप हे जर सक्सेस व्हायचं असेल तर तुमची इन्व्हॉल्वमेंट सुद्धा आवश्यक आहे. जर तुम्ही आता हे सोडून दिलं आणि उद्याची असाइनमेंट्स नाही केली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी मग पहिल्या 0 पासून चालू करावं लागतील. त्यामुळे बी सिरियस अँड बी हॅपी. तर मी हे सेशन आजचं सगळ्यांच्या परवानगीने एंड करतोय. आणि आज तुम्ही 9 ते 10च्या दरम्यान तुम्हाला बाकी असाइनमेंट्स, काही लिंक्स, काही कोट्स
हे आपल्या ग्रुपमध्ये बघायला मिळतील. ओके, चलो Thank you, sir. थँक्यू टू ऑल ऑफ यू. बाय. बाय.